माझ्याकडून दिवसभरामध्ये कोणती कोणती पापं झाली, किती प्रमाणात झाली, हिंसा किती झाली माझ्याकडून, होती का ना आपल्याकडे हिंसा, होती का नाही? असंयमी असेल ना आपण तर कुठला जीव तुमच्या हिंसेपासून वाचलेला नाही, तुमच्याकडून होणाऱ्या हिंसेपासून. जगात जितके कत्तलखाने चालू आहेत, तिथं मारले जाणारे जीव आहेत ना, त्यांची पण तुम्ही अनुमोदनेचं फळ चालू आहे जेव्हा तुम्ही त्याचा त्याग केलेला नाही. म्हणून तर सांगितलं प्रत्येक श्रावकाचं कर्तव्य आहे की अनुव्रताचं पालन करा, अनुव्रत धारण करा. तुम्ही समजता की मला पाप नाही. रेल्वेत आता तुम्ही त्या रेल्वेच्या खाली काय मानून येतील जे काही काय गोष्टी येतील आणि त्याचा बाप तुम्हाला लागणार नाही, भागीदार असणार नाही. तसंच त्या ठिकाणी का तुम्ही रेल्वेत चाललाय ना, रेल्वेत चाललाय ना, त्या काय रेल्वेला तुम्हाला बसलाय, मग त्या रेल्वेमध्ये जात असताना जे काही धडकलं, जे काही केलं, जे काही झाली हिंसा, त्या सगळ्याच्या पापाचा तुम्ही भागीदार आहे नाही. कारण अनुभवने कारण त्या केल्यानं तुम्ही बसलाय त्याच्यात, तुम्ही त्याच्यात बसलाय म्हटल्यानंतर त्याचा पाप लागणार. तसं इथं या जगात आहोत आपण आणि जगात काय चाललंय माहिती आहे आपल्याला. त्या गाडीत आहे आपण आणि तुम्ही ती गाडी जर बसलेला आहे तर तिथं त्या ठिकाणी होणाऱ्या सगळ्या जीवाकडून जेवढं पाप चाललेलं त्याचा अंश मला पण. तुम्ही म्हणताल मला काय समजलं नाही, तुम्ही ते आणलंय. म्हणून इथे चर्चावर घेतली पुढे अनुव्रताची चर्चा घेताना 583 नंबरचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगतो आचार्य महाव्रताचं वर्णन चाललं असताना ही चर्चा संयोजकला विंशति नरकं घोरं दुःखज्वालाकरालितं अमुत्रत्नीयतं मूढप्राणिनश्चौर्य चर्विताः. शौर्य कर्म से छवाए गए उसमें संलग्न रहने वाले मूर्ख प्राणी नियम से परलोक में दुखों की ज्वालाओं से विकराल भयानक नरक के भीतर प्रविष्ट होते हैं. मग आपल्याला आचौर्य अनुव्रत आहे का? आचौर्य अनुव्रत तुम्हाला कळतं? मुनींना आचौर्य महाव्रत त्यामुळे ते जंगलात पडलेलं पाणी सुद्धा पिऊ शकत नाही, ते सुद्धा ते घेत नाही. मग आपण आहे श्रावक. श्रावक असं कुठं पाणी पडत असलं जंगलात वगैरे तर घेऊ शकतो म्हणून मुलींना नाही चालणार. कुठंही कशी पडली तरी ते झालाच लोक तिथं त्यांनी बोललं. पाण्यात पडली असेल, कुठंतरी रस्त्यात पडली असेल, कुठेही कुठली वस्तू पडली असेल तर उचलायची नाही. पाण्यात सुद्धा दिसली एखादी तरी असं सांगितलं. आता पाण्यात पडली कोणाची असणार आहे असं वाटतं, उचलायला नाही हिरा असला तरी. असं नियम आहे. जर ज्याला चोरीचा त्याग आणि नरकाला जायची भीती असेल तर असं सांग. मग इथं आम्हाला कुणालाही चोरीच्या त्यागाचा अनुव्रत आहे का? नाही. ते पण विसरून गेला तुम्ही. आपण गेलो होतो यात्रेला, नाही हा तुम्ही आला राहायला. अकलूजचे लोक गेले त्यावेळेस तुम्ही नव्हता आमच्याकडे. अकलूजची बस आम्ही घेऊन गेलो 2015 साली.
केरळ यात्रेला. त्यावेळेस येताना आम्ही थांबलो होतो तीनशी मंदिर बेंगलोर जवळ, तुमकूर जवळ मंथरगिरी म्हणून आहे. मंदारगिरी आणि मंथरगिरी नावाचं ते एक क्षेत्र आहे. तिथे एक मोठं तीनशी मंदिर आचार्य शांतीसागर महाराजांच्या निमित्तानं केलं गेलेलं म्हणून ते जागा आता तीनशी मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. बरोबर घेतात. मग आम्ही गेलो होतो सगळे. मग पार्श्वनाथ भगवंतांचं पूजन आम्ही पहाडावर सगळ्यांनी मिळून केलं. त्याअंतर्गत पार्श्वनाथाच्या जीवाने राजकुमार अवस्था असताना अनुव्रत धारण केली. 8 वर्षाचं झाले की अनुव्रत धारण करतात तीर्थंकर चे जीव असं म्हटलेलं आहे. चर्चेच्या निमित्तात थोडा विषय असाच त्या अनुव्रताचा निघाला असताना मग तीच जे आज तुम्हाला सांगतो तीच चर्चा हिंसेचा त्याग नाही तर सगळ्या जगातल्या हिंसेचं पाप मला चाललंय. उद्या आपण तेव्हा त्याचं फळ भोगणार. त्यावेळेस फळ भोगतो त्यावेळेस प्रत्येकाला मनात ही शंका येते, मी असलं काय पाप केलं होतं, मी असलं कुठं पाप केलं होतं म्हणून मला फळ मिळतात. आज या जन्मात पण अनेक असे काही कर्म उदयाला येताना दिसतात की त्या उदयामध्ये आपल्याला असं दिसतं की मी असलं कुणाला त्रास दिला नाही, मला का असलं फळ मिळतं. सुंदर आहे जिनेंद्र म्हणून. जिनेंद्र देवाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित सांगितली की ज्यामुळे आपल्या जीवाला कोणत्याही जीवाला जर तो त्याचं श्रद्धांनी आचरण करेल तर त्याला दुःख होणार नाही. इतकं छान आहे. त्याचा प्रथमाने वसो, कर्णाने वसो, चरणाने वसो, नाही तर द्रव्याने वसो. तुम्ही कसं काय कळलं नाही योग्यता. सगळ्या अनुयोगामध्ये जी वर्णन केलेलं आहे, जी वस्तूची व्यवस्था सांगितली त्याच्यामध्ये म्हणजे जसं आहे तसं सांगितलं. त्याच्याद्वारे जो त्याचा श्रद्धान करेल, अध्ययन करेल आणि श्रद्धान करेल. कशाची अध्ययनच नाही. स्वाध्याय करता का? हो करतो, पण अध्ययन करता का? ठीक असतं. स्वाध्याय अध्ययन वेगवेगळं असतं का? स्वाध्याय आम्ही नियम घेतलेला आहे, पूर्ण करून टाकतो आपण. तो आपल्याला त्याच्याशी काय फार घेणं देणं नाही, आपण त्याच्याशी फार जोडलं जातं असं नाही. करतो का आम्ही पावले स्वाध्याय करता का? मग अध्ययन म्हणजे ती आपल्या जीवनात किंवा ते काय सांगते, काय सांगते याच्यावर तर आपला फोकस असतो. याच्याशी काय आपला संबंध आहे का, हे असं आहे किंवा नाही, असं का आहे, याच्यावर असं हे ह्याला स्वाध्याय म्हणून, याला धर्म म्हणून, याचं त्या ठिकाणी तप म्हटलंय स्वाध्यायाला, त्याचं फळ त्या ठिकाणी कर्माची निर्जरा मोक्षाची प्राप्ती सांगेल. असं काय त्या शब्दांमध्ये जादू की जेणेकरून त्याचं अध्ययन आपल्या संसाराच्या नाशाचं कारण असतं. म्हणजे बिंडोकपणे केलेलं काम. काय म्हणत त्याला? जो स्वाध्याय होतो तो कसा केला जातो? आजी बिंडो काय म्हटल्यानंतर आवडते दुकानात असं काम केलं जातं का? व्यवहारात असं काम केलं जात. पण धर्म क्षेत्रामध्ये म्हटलं तर डोकंच वापरायचं नाही. काल पण सांगितलं तर आज पण तेच सांग. बुद्धीचा वापरच करायचा नाही. असं असं असं. आणि त्याचं कारण हेच आहे, आपल्याला अजून सुद्धा वाटत नाही की बाबा हे सत्य आहे आणि जे मी करतोय ते स्वप्न आहे म्हणून. त्याच्यामध्ये मी आज रंगलेलो आहे ते सगळं स्वप्न होत आहे. त्याची भाव भासणार नाही. काल वाचून दाखवलं नाही स्वप्न स्वप्न आहे म्हणून. का नव्हतं वाचलं?
वाचलं होतं ना की काय करणार म्हणून तुम्ही. पहिला परत एकदा तुम्हाला ते वाचून दाखवलं, स्वप्न आहे म्हणून दिलं होतं ना. अनेक भाव में भ्रमण करते करते आज मनुष्य भाव में आए हैं, तो यहाँ सार की बात क्या है सो सोचिए. क्या महल खड़े कर देने से कुछ सारभूत बात मिलती है, अथवा कोई धन वैभव की बुद्धि कर लेने से सारभूत बात नजर आती है. लोगों के द्वारा कुछ अपना नाम ये बड़ा है, इसमें कोई सारभूत बात समझ में आती है. ये सब स्वप्नवत बातें हैं. आता लिहिले ना, हे सब पराये है, असं लिहिलंय. श्रद्धा ठेवतो कोण असा प्रश्न आहे. तर श्रद्धा विश्वास बसायला पाहिजे का नको. ते असं जे काही चाललंय माझं त्यातलं काही सत्य नाही, सत नाही. माझ्या केवळ कल्पना चाललेली का कोणी दुपारी आपण वाचताना बघितलं इतर मतवाद्यांनी सगळ्या कल्पना केलेल्या. जसं 4 वाक्याने सांगितलं ना, त्या नैयायिकाला योग म्हणजे योग बौद्ध म्हणजे जितके म्हणून बाकीचे अन्य मतवादी म्हणजे नुसत्या बुद्धीमध्ये वस्तू व्यवस्थे संबंधी आपल्याला जसं वाटतील तशा कल्पना केलेल्या. वास्तविक तसलं काय नाहीच आहे. पृथ्वी जल अग्नी वायू एवढंच तत्व आहे. त्याचं भारी समजून दिलं गेलं तरी पटवून. म्हणजे प्रत्येक जण आपली कल्पना करून आपलं विश्व तयार करतो. माझ्या ज्ञानात जशी वस्तू येते त्यानुसार त्या ठिकाणी मी ती रंगवतो आहे. जसे एखादं रंगचित्र रंगवायला तेव्हा तुम्हाला एकच चित्र रंगवायला दिलं सगळ्यांचे सारखं रंगलेलं असेल का. पूर्वी शाळेत द्यायचे ना. मग तुमच्या प्रत्येकाच्या आपापल्या कल्पनेनुसार ते चित्र तुम्ही रंगवता. सगळ्याची वेगळी आहे. पण तरी सुद्धा आपल्याला ते मान्य नाही. म्हणजे कठोरता किती झालेली आहे. मिथ्यात्व किती त्या ठिकाणी दृढ आहे. मिथ्यात्वाचे संस्कार, अज्ञानाचे संस्कार, असंयम काय सांगतो. मिथ्यात्वाचे संस्कार, अज्ञानाचे संस्कार काहीतरी आहे की जरा इथं सांगतोय पोटतिडकीने तर कळतं नाही. असंयमाच्या संस्काराने काय घडतंय. काय खोट्या गोष्टी खोट्या वाटायला तयार, खऱ्या गोष्टी खऱ्या मानायला तयार नाही. साक्षात जिनेंद्र सर्वज्ञ वितरागी देवाने सांगितलेली गोष्टीवर सुद्धा मी श्रद्धा ठेवायला तयार नाही. ठीक आहे, माझा आहे का कोणाचा आहे. अरे वितरागी सर्वज्ञ देवाचं हे शास्त्र आहे म्हणून ते सांगतो. केवली सुद्धा केवली वनिदमयी. अरे गरे नंतू गेरे रस्त्यावर कोणी फिरणाऱ्याने सांगितलेली गोष्ट नाही. जिनेंद्र देवांचं वचन आहे राव. कुणाला त्याचा मान आहे. मी आज पण दार लावून घेणार होतो 9 वाजता. फक्त आम्ही 4 जण होतो. म्हटलं पण नितीन भाईला होतो दार म्हणून. मी, नितीन भाई, सुभाष काका आणि मामी, आम्ही एवढे 4 जण होतो. आणि मग नुसतं क्षमा मागायचे. 4 दिवस संपले. ये रे माझ्या मागल्या टाकण्या चांगल्या का राहू. क्षमा 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 नुसतं असं म्हणायचं. जसं काय ती म्हणजे तुम्हाला सवय लागली त्या परंपरेने. काय झालं की आपलं क्षमा मागायची ना आपलं हाय करत राहायचं. बदल काय करायचं नाही. परत हाय असं तो 1-2 दिवस बदल, परत आपलं हाय असं रुटीन चालू. बरोबर आहे काय का असं ना कसं का असं ना. तरी ह्याच्या ह्या घड्याळात 9 वाजले. बरोबर आहे काय असतं तिथं.
आमचंच आहे असं म्हणते. देवांच्या वाणीचा सुद्धा तुम्हाला म्हणजे काय नाही, तुम्हाला काय त्याच्यातलं जर वाटतच नाही तर विनय काय करायचा संबंध आहे. जोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये गुणप्रकर्ष वासित होत नाही, गुणांच्या प्रती आम्हाला प्रमोद, एक आनंद किती भारी आहे वाटत नाही तुम्हाला, जसं तुमचं दुकान तुम्हाला भारी वाटतं, गुणवान वाटतं तुमचं घर, तुमची मुलं बाळ बायको, काय रे चेतन गुन्हे आहे का नाही? गुन्हे आहे का नाही? आपल्या तर आहे. धर्म गुणवान भाषित होतोय का? हा चर्चा काय सांगत होतो सप्रेम काय सांगता कोणास एकदा ही सांगता एकदा ती सांगता, काय सांगत राहा तुम्ही, आम्हाला विचारू नका. म्हणलं काय असलं विचारता मला प्रश्न काय सांगत कसले ना आम्ही आता काय चाललं तर बघा बायकाला सांग, बायकांना संसाराचा कंटाळा आला त्यामुळे ते बरोबर लक्षात ठेवून कशासाठी लक्षात ठेवलं मला माहित सांग, विचारलं तर सांगायला आम्हाला येते ते बायकांचं वेगळं म्हणजे मी तो असतो जीवनात उतरवण्यासाठी किती असतो माहिती नाही, पण मला येते बरोबर आहे का बाकी मला येतंय कोण कशात खोटं खोटं वाटत नाही, खरं खरं वाटत नाही. हे कशाचं फळ आहे? मोहाचं फळ आहे, मोहाचं. त्याला शास्त्रीय भाषेत मिथ्यात्व म्हणतात. शरीर, धन, संसार, भोग हे सगळे माझं नाही, स्वप्नवत आहेत, खोट आहे. केवळ त्याच्या संबंधी मी हे ज्ञान केलंय, हे मी आहे, हे माझं आहे. काय केलंय चेतन? काय केलंय? मी आणि माझं एवढंच केलंय ना. आता काय केलंय का नाही तसं? काय बोलत म्हणजे अंकुश किती मोठा आहे. मी आणि माझं व्यवहाराने हो, निश्चयाने नाही असं दोन्ही सांगायचं रे. व्यवहाराने ती माझी आहे, मी तिचा आहे, बरोबर आहे. निश्चयाने ती माझी नाही, मी तिचा नाही. हे ह्याच्यात आनंद आहे, व्यवहारातला आनंद आहे, धर्मातला आनंद आहे ना. म्हणजे संसार सुद्धा स्वर्ग सुख देणारा होऊन जातो. अंतरंगामध्ये श्रद्धेची धारा जर प्रवाहित असेल, सम्यक धारा, तर संसार त्रास देणार नाही. प्रत्येकाचा आपला आपलं परिणाम आपापल्यामध्ये जाणलं जात असताना व्यवहार ही सुंदर होऊन जातो. म्हणलं काय अज्ञान, दुसरं काय सांगतोय? अज्ञान. खऱ्याला खरं, खोट्याला खोट. न जाणण्याचं कारण आहे अज्ञान. ते सोडायला तयार नाही, मोह सोडायला तयार नाही, अज्ञान सोडायला तयार नाही. आणि हे काही चांगल्या गोष्टी आहेत का? मोह, अज्ञान हे चांगलं आहे का? मोहाला दुसरं नाव आता दिलं ना, मूर्ख. मोह म्हणजे मूर्ख जीव, मूर्ख व्यक्ती, त्याला म्हणायचं मोह. मूढ, मोह म्हणा, मूढता म्हणा, मूर्खता म्हणा. आणि अज्ञान म्हणजे सूरज. अज्ञान म्हणजे काय?
बिंडोक, आज्ञा म्हणजे बिंडोक म्हणजे चांगलं आहे का हे बिंडोक म्हणून येत? मूर्ख आहे का, बिंडोक आहे का? हा, हे शब्द व्यवहारात म्हणजे पचणार नाहीत, ते आवडत नाहीत, ते प्रिय नाही आहेत आपल्याला ते, पण त्याच आपण त्या ठिकाणी अनुकरण करतोय, मोहाचं, अज्ञानाचं, त्याच परिणामाचं फळ चाललेलं आहे हे सगळं. आपण जे शरीर संसार भोगामध्ये रमलेलं ते मी ते माझे, हे कशाचं फळ आहे? सोडायला तयार नाही मिथ्यात्व, सोडायला तयार नाही अज्ञान. आणि तिसरं काय? असंयम. असंयम म्हणजे असंयम काय? असंयमचा अर्थ आहे स्वैराचार. आणि स्वैराचार चांगला व्यवहारात तर कोणी स्वैराचार जर करायला लागलं तर चालतंय का? तुमच्या लोकांना घेऊन कोणी तुम्हाला तुमचे पैसे घेऊन चालले, तुमच्या फ्लॅट मध्ये येऊन कोणी येऊन राहायला लागले, म्हणजे व्यवहारात सुद्धा स्वैराचार चालणार नाही. स्वैराचारचं दुसरं नाव आहे असंयम. काय संयम? सगळा असंयमच आहे का नाही? खात बसतो सकाळी सकाळी शास्त्र सोडून, हा, नाव बदलायचं का आजपासून? का? जसं काम आहे तसंच नाव पाहिजे का नको? नाहीतर जसं नाव आहे तसं काम तर पाहिजे. मग नुसतं नाव मोठं लक्षण मोठं असं व्यवहारात म्हणतं, बरोबर आहे? नाव तर सगळ्यांनी मोठी मोठी ठेवली. काय सुमंगल काकी नाव केवढं आहे? सुमंगल. सगळ्यांची नाव बघा आणि काम बघा. काय सुमित म्हणजे काय? सुमित म्हणजे काय हो? सुमितचा अर्थ होतो काय होतो? सुमित अर्थ सुमितचा काय माहिती ना? पुनीत. नावापासून पुनीत करू का? नाव सुद्धा आवडत नाही आणि काम मात्र बेकार केलेलं चालतंय. त्याच्या कशावर निघाली ती आपली अनुव्रत. ते माझ्याच लक्षात ठेवणार आहे. मला माहित आहे तुम्ही अजून बाळ आहात आणि मुलांच्या लक्षात राहत नाही, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. त्याच्या आपल्या अनुव्रतावर निघालो ते म्हटलं जगामध्ये हिंसा चाललेली आहे, हिंसेचं पाप मला लागतंय. कारण you are on the train, same plane, same bus, same car. त्याच गाडीत बसलेलो आहोत आम्ही. जे जग बसलेलं आहे सगळं जग असंयमी आहे, मी असंयमी. फरक काय? त्यातला मी एक म्हटल्यानंतर ते करताय आणि मला त्याच्यातला अंश, त्याचं फळ मला मिळणार, भोगावं लागणार. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. काही न करता नरकात जावं लागत. तंदूर मत्स्यासारखं तुम्ही समजताल मी काय केलं. अरे तू त्यात पुढे केलं. अनुव्रताच्या अभावामध्ये श्रावक असंयमी आहे. आणि जर धर्म अपेक्षेने पाहिलं तर महाव्रत धारण करून सुद्धा सम्यक दर्शन नसेल तर असंयमी आहे. लक्षात घ्या किती इम्पॉर्टन्स आहे त्या सम्यक दर्शनाचं. महाव्रत धारण केलं, अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत,
मित्र महाव्रत धारण केलं सम्यक नाही तर तिथे आचार्य सांगते की त्याला निरंतर संयमाद्वारे होणारा जो बंध आहे, कारण बंधाची 4 कारण सांगितली, मिथ्या प्रवृत्ती, कषाय आणि योग. 4 कारण बंधाची सांगितली, संसाराची कारण सांगितली, दुःखाचं कारण, या 4 गतीमध्ये परिभ्रमणाचं कारण मिथ्यात्व, अविरती, अविरती म्हणजेच असंयम, कषाय आणि योग. काय करायचं आपल्याला? म्हणून मी म्हटलं त्याला काय 2 माणसं लिहिली इथे बघतो, बाकी आपला जे बघते ते टाक मागून असते. काय आपला संबंध आहे का त्याचा? काय हिशोब हिशोब काय सूर्याबाई? काय लक्षात तर राहत नाही. सांग भंगाची कारण कोणती? आता 2 वेळा सांगितलं की हुशार आहे का बघतो. हा नाही शिवाबू सांगा. मन लिहिला असतं तर वाचून दाखवलं असतं ना. तुम्हाला माहिती आहे ना, मी प्रश्न विचारतो. सांग संयम. उदासीनता किती आहे? उदासीनता किती आहे? काय जेवढी ट्रस्टींची मंदिराच्या बाबतीत आहे तेवढीच आहे उदासीन. बरोबर आहे. उदासीनता म्हणायचं. जशी बायको आता अमेरिकेला गेली तर उदासीन झाली, महिनाभर उदासीन, त्यांना टेन्शनच आलंय. त्यावेळेस एकदा तिकीट काढायला ते उगाच चुकून म्हणते आहे ना, पाठवतो की त्याला काय झालं घेऊन जावा. त्यांच्या भावाला म्हणते, ते म्हणत होता घेऊन जातोस भाभींना भाभींना, घेऊन जा सहज म्हणून गेले. तिने खरोखरच तिकीट काढलं. आता झाले बुवा झाला. उदासीन झालंय गरबत नाही. आमच्या इथे येत होता बायकोच्या घरी कपल्यामुळे तेवढं सांगा. येता का? रोज लावून कोण आपण तरी का उदासीन का? उदास होऊन जातं, करमणार नाही तुम्हाला त्याच्याकडे आल्यावर. तुम्ही घरीच येणार नाही आता सारखं. बरोबर करा. उदासीनता अशी धर्माच्या बाबतीत आमची वरगळल्यासारखा उत्साह नाही किंवा काय मला हे काय कसलं तत्व आहे अपूर्व. कशाने योग 4 बंधांची कारण सांगितली आपण. या शरीराच्या बंधनामध्ये का आपल्याला हे सगळं सुख दुःख संयोगाचं का दिसतंय? रोग राई जन्म मृत्यू हे सगळ्याचं कारण काय? गरीब श्रीमंत हे सगळे स्वरूप हे सगळे काळ गोरं हे सगळं कशाचं फळ आहे? मिथ्यात्ववृत्ती कशाने योगाचं फळ आहे हे सगळं. या परिणामाने आपल्याला तशा प्रकारचे कर्माचे बंध होतात आणि तिथं फळ असं हे दिसतंय. आता वर्तमानात दिसतंय. आज हेच करतोय, उद्या तेच फळ दिसणार, वेगळं काय येणार नाही. जोपर्यंत आंबे पेरणार नाही तर आंबे येणारच नाही. शेतात काय लावले? बाबळी लावले काय? शेतात काय लावले? अरे आत्मरूपी क्षेत्रात म्हणतोय मी. म्हणतोय
आत्म्याच्या क्षेत्रात तरी काय लावलेलं नाश्याचं, म्हणून आपण वाचलंय नाही ते. काय वाचलं पूजनामध्ये? काटोसी पैदा हो जाती चैतन्य सदन के आंगन में, चंचल छाया की माया से घटती क्षण में बढ़ती क्षण में. आपल्या अंगणात बाभळीच्या काट्याचं झाड लावतं ना, लावतं काय सेजलताई? नाही का? का नाही लावत? काटे असते म्हणायचं का नाही? त्याला काय अवघड आहे? काय असते? तुम्ही काटे असते. तसलं झाड तुम्ही तुमच्या अंगणात लावत नाही, मग तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही कसं काय लावलंय? शुभाशुभ हे सगळे काटे, टोचणारे काटे. आणि ते घरात चंचल छाया, झाडाची छाया कशी आहे? कधी घटते, कधी बढ़ते, वाढते, कमी होते. घरात कोणतरी इष्टाचा वियोग, अनिष्टाचा संयोग, कुठेतरी काहीतरी येतंय जातंय, असलं चाललेलं आहे संसारात. पण तरी सुद्धा आपल्याला तिथं आंबे पेरायची, गोड फळं मोक्षाची चाखायची, स्वर्गाची चाखायची, ही कल्पना का बसत नाही डोक्यात? शेत म्हटलं तिथं आपण गवत आणि काट्याची झाडे लावण्यासाठी ते शेत मशागत करत नाही. त्या शेतामध्ये आपण चांगली चांगली गोष्टी लावतो की जेणेकरून त्याच्यातनं मला चांगलं चांगलंच काही फळ मिळेल, खराब फळ मिळेल असं काही का लावत नाही तिथं. तलावले उगवत बिवत काय बरे सूर्यभाई लावून बघा ह्या वेळेस 1 वर्ष गवत लावून बघा काय होते. लावावं लागत नाही, ती उगवतच असं म्हणा. चांगल्या गोष्टी पेरायला लागते, वाईट गोष्टी आपोआपच उगवते. त्याला मारावं लागतं परत तणनाशक टाकून, बरोबर आहे का? त्याला खुरपावं तर लागतं काय होय. मग इथं आपलं क्षेत्र कधी खुरपायचं? अनुव्रत, महाव्रत, ज्ञान, श्रद्धा यांच्याद्वारे कधी कधी त्याला सुपीक कधी बनवणार माझी जमीन? मी असंख्यात प्रदेश हेच माझं खरं क्षेत्र आहे, त्याला कधी आपण सुपीक बनवणार? काय वाढले त्याच्यात? भुरभुरीच्या पावसानं काय वाढतं? हे थोडासा तुम्ही स्वाध्याय पूजा केली आणि काय वाढतं? गवत वाढतं, गवत. माहिती तुम्हाला? काय कामाचं नाही ते. चांगलं पीक येऊन येणार नाही, शुद्ध भावाचं पीक येऊन येणार नाही डॉक्टर, कळते का? पण काय तेच नाही. काय म्हणलं? आय डोंट केअर. आणि मला काय म्हणजे त्याचं काय, मला काळजी नाही, मला काय त्याचा संबंध नाही. अरे स्वतःबद्दल इतकं निष्काळजी राहतो आपण याच्यामध्ये, हे तर आश्चर्य आहे. याचं नाव मिथ्यात्व, याचं नाव अज्ञान, याचं नाव असंयम म्हणतील आचार्य. स्वतःबद्दल निष्काळजी, आपली आपल्याला काळजी नाही. काय क्रांती काय? नवऱ्याला काळजी आहे का स्वतःची? काय 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 काळजी? गाडी पुसतो घाण झाली तर, लोकांना माल द्यायचा तर मग शास्त्राला येत नाही म्हणते काळजी आहे, म्हणते नवऱ्याला काळजी आहे. जगाची काळजी सगळ्याला, म्हणजे व्यवहारातला स्वार्थ आहे. आत्म्याचं काय, आपलं काय? विचार करा, विचार करा. वेळ परत मिळणार नाही विचार करण्याची, चांगल्या चांगल्या गोष्टीची विचार करण्याची, श्रद्धा करण्याची आणि आचरण करण्याची एक सुंदर वेळ आहे. वेळेतच ती
पिकाचं पेरणी व्हावं लागते नाही. ज्वारी कधी पेरायची, बाजरी कधी पेरायची आणि केळी कधी पीक धरायचं, म्हणजे बरोबर दर येणार 25 रुपये किलो. ते सगळं कळतं नाही सूर्यभाय. इथं कधी धरायचं पीक. निकट काळामध्ये आम्हाला मोक्षाचं फळ मिळेल हे नको बघायला आपल्याला. सांगतो की महावर्त नाही गंभीर तर आनंद वास्तव आहे का काय लिहिलंय. जर आपण ते असंयम भावात राहिलं तर नरक फिक्स समजा आहे. जर असंयमात सम्यक दर्शनाशिवाय असंयम असेल तर ते आपल्याला नरकामध्ये घेऊन जाणार नव्हे, निरोधात घेऊन जाणार. नरक तर सोडा. मिथ्यात्व असेल आणि अज्ञान आणि असंयम असेल तर त्याचं फळ काय तर नरक निरोध फिक्स आहे. तुम्ही जरी नाही म्हटला तरी ते काय तुमच्या कर्मानेच ते तुम्हाला मिळणार आहे, कोणती येणार नाही. मी जर बुद्धिपूर्वक मिथ्यात्व सोडत नाही, मी बुद्धिपूर्वक अज्ञान सोडत नाही, बुद्धिपूर्वक मी असंयमाचा त्याग करत नाही तर दुसरं देव सुद्धा मला त्या जसं त्या सीतेनं त्या लक्ष्मणाला रावणाला बाहेर काढायचा प्रयत्न केला, जमलं नाही, जमणार नाही, जमू शकत नाही. काही झालं तर कुणी तुम्हाला काढू शकत नाही या दुःखातून बाहेर. दुःखातून बाहेर कोण काढणार आपल्याला? आपणच काढू शकतो, दुसरा कोणी काढू शकणार नाही. मला तुम्ही ठरवायचंय की आपण आपल्याला दुःखातून बाहेर काढायचे का आपल्याला त्या दुःखाच्या दलदलीमध्ये बुडवून घ्यायचं. निर्णय माझा आहे. कुणाचा निर्णय? निर्णय आपला आहे, दुसरं कुणाचं नाही. तर काय करता बुद्धी वगैरे कोणतरी करेल आपल्याला असं काय समजू नका. त्याच्यासाठी हे घेऊन ठेवलं. जर चोरी करतो तर कुठं जातो? नरकात जातो. आणि मग जसं हिंसा जगात चालली आणि मी अहिंसा अनुव्रताचा धारक नाही तर मला हिंसेचं पाप झालं. जगात चोरी चालली का नाही? चालू आहे ना. मी अचौर्य अनुव्रत घेतलेलं नसेल तर त्या चोरीचा अनुमोदनेचा आश्रव माझ्याकडे आत्ता चालू आहे. तुम्ही त्याच्यापासून सुटलेला नाही आहात. जगात आम्ही पेपर मध्ये वाचल्या ना चोरीची घटना वगैरे काय वाचले असेल आणि तुम्ही समजाल तिथं चोरी झाली, तू चोर आहे. वाचतोय जो आहे ना त्याने जर अनुव्रत धारण केलं असेल तर त्या चोरीचा त्याला दोष आहे. त्याचा एक भाग तो आहे. ते सांगतील बघा. आता वाचतो थोडस. परधन अभिलाषा से आत्मपतन. काय आणि आता तपासा स्वतःला. स्वतःला तपासा. काय 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 आजी आलाच नाही पोरगा तुझा मेकिटरे याला दिसतोय स्वयं हात धुवून. पाऊस पडायला गेला काय? नाही गेला. इथं नाही आला म्हणजे कुठे गेला? दुकानातून जाते माणसं 10 वाजते म्हणून आधीच मध्ये जाऊ दे. एक जण दुकानात जायला मोकळ. धीरूभाई पण गेले असते दुकाने जाईल म्हणून उशीर झाल्यावर. परधनाभिलाषा लक्षात घ्या. यांच्या नाही लक्षात येणार, तुमच्या घेतलं लक्षात तर बऱ्याच वेळ आहे. कारण तुम्हाला माहित आहे कशी येते. खुर्ची सुद्धा बसत नाही त्याच्यावर अर्थ समजून घ्या. बसलं तरी गिरायचं असते माहित आहे. पण जेवायला बसलं तरी सुद्धा तुमचा विश्वास आहे का? मग तिकीच गिरायक सोडलं म्हणजे
आत्मपतन होते, त्याच्यामुळं आत्म्याचं पतन होते। यह आचार्य महाव्रत का प्रकरण चल रहा है। ध्यान के अंगों में 5 महाव्रतों का क्रम से वर्णन हो रहा है। उसमें यह आचार्य व्रत का प्रकरण है। चोरी करने वाला मूढ़ पुरुष नियम से घोर दुख वाले नरक में प्रवेश करता है। परधन को हरने की जो अभिलाषा है या अन्याय करके दगा देकर किसी भी प्रकार से जो पर की चीज को ग्रहण करने की अभिलाषा है, उनके ये बातें उन्हें आत्म ध्यान से पतित करने वाली है। इसको हम यो ही अनुभव कर ले कि हमारा उपयोग किसी पर पदार्थ की ओर अन्याय से उसे ग्रहण करने की ओर चले तो हम अपने धर्म से कितना अधिक गिर गए। आता इथनं इसीलिए आता हे महाराजांच्या बाबतीत तर गौणेकरांनी त्याग केलेला आहे, राहिले मी आता म्हणून आता सांगते। इसीलिए श्रावकों को सबसे पहली बात यही कही गई है कि वे न्याय से धन कमाए। कदाचित किसी परिस्थितिवश कुछ विवश होकर न्याय से गिरना पड़े तो भी यह ध्यान तो रखना ही चाहिए कि हम न्याय से गिर रहे हैं। इस ध्यान के रखने से वह अन्याय में उतर नहीं सकता और कभी ऐसी भी स्थिति बन सकेगी कि वह अपने जीवन में न्याय से कभी चूक न सकेगा। तो प्रत्येक व्यवहार में हमें न्याय प्रिय जरूर रहना चाहिए। जिसे न्याय प्रिय नहीं है, अपनी स्वार्थ वासना से अपने विषय पोषण के लिए, अपने कषाय की पूर्ति के लिए यत्न करे, दूसरों के प्रति कुछ भी ना सोचे और अन्याय का भी प्रयोग करे तो भला बदलाव इस विधि से ठहरने, इस विधि से उसने आत्मा का कौन सा लाभ लूट लिया। ही सगळं करून काय आत्म्याला काय फायदा झाला। आत्मा म्हणजे आपल्याला, आत्म शब्द हे आपल्याचा वाचक, आपल्याला काय लाभ आहे। जितका जो काय म्हणून मी व्यवहार करतो, व्यवहारात पाप करतोय, त्याचा मला काय फायदा आहे। माझ्या कोळीला कळलं पण तुम्हाला कळते नाही, मला कळत। म्हणून शीघ्र अतिशीघ्र काय केलं पाहिजे राहुल, अनुव्रत धारण केली पाहिजे। आत्मदर्शनामध्ये जसा एक श्लोक आहे म्हणजे तुम्ही वाचून या, पहिल्या 20 श्लोकाच्या अंतर्गतच आहे। त्याच्यामध्ये आचार्यांनी अनुव्रत धारण करण्याची प्रेरणा दिलेली। अनुव्रत धारण करा हे श्रावकांना नाही महाव्रत जमले तर निदान अनुव्रत तरी धारण करा। त्यामुळे महंत पापापासून मी वाचणार आणि त्यामुळे माझं कल्याण होणार। चिंतन करा।